प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. अंजली भारती यांचा सर्वप्रथम मी निषेध नोंदवतो आणि अंजली भारती यांच्या सोबत चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्या पक्षीय भेदाचा देखील मी जाहीर धिक्कार करतो. अंजली भारती यांनी जे काही अत्यंत घाणेरडे आणि नीच शब्द वापरले ते खऱ्या आंबेडकरवादाचे असू शकत नाही. खरा आंबेडकरवादी असले कोणतेही नीच शब्द वापरू शकत नाही, कारण आंबेडकरवादी हा नेहमी महिलांना, भले ती शत्रू पक्षाची का असेना, ती दुश्मनाची का असेना, परंतु त्या महिलेचा आदर, मान, सन्मान राखणारा हा आंबेडकरवादी. आजपर्यंत आमच्या आंबेडकरवाद्यांकडून, एकाही आंबेडकरवाद्यांकडून कोणत्याही माय भगिनीचा उपमर्द झालेला नाही, अपमान झालेला नाही. उलट ती महिला कोणत्याही समाजातली असो, तिच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यात पहिली छातीची ढाल आंबेडकरवादी बनतो. आंबेडकरवादी समाज हा सगळ्यात पुढे राहतो. अनुष्का पाटोळेचं प्रकरण आहे आपल्या डोळ्यासमोर. 4 वर्षाची चिमुरडी, अत्याचार करून तिची हत्या झाली. कोण उभं राहिलं? आम्हीच ना, आंबेडकरवादी ना. जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारे आमची औलाद नाही. जात पाहून मेणबत्ती मोर्चा काढणारे आमची औलाद नाही. आम्ही प्रत्येक माय भगिनीसाठी, प्रत्येक वर्गासाठी, प्रत्येक शोषित विरोधासाठी आम्ही उभं राहतो. आणि अशा वेळेला अंजली भारती ज्या काही दिवसाआधी श्रामणेर सुद्धा बनून आलेल्या आहे. मित्रांनो, बौद्ध धम्मामध्ये श्रामणेर हे अत्यंत महामंगल समजले जाते. अशा त्या श्रामणेर बनून आल्याच्या नंतर त्यांनी हे वक्तव्य करणं हे अशोभनीय नव्हे तर निंदनीय आहे. आणि आम्ही हजारदा अशा वक्तव्यांचा जाहीर धिक्कार करतो. कोणीही अशी वक्तव्य करता कामा नये. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृताताई फडणवीस यांच्याबद्दल जे आक्षेपार्ह नव्हे तर अत्यंत घाणेरडा नीच शब्द प्रयोग केलेत, त्या शब्द प्रयोगाचा 1000 वेळा आम्ही निषेध नोंदवतो. अंजली भारती यांनी समाजाची माफी मागावी. गिरीश महाजन सारखं त्यांनी म्हणू नये अनावधानानं झालंय म्हणून. जसा गिरीश महाजन बोलला ना बाबासाहेबांच्या संदर्भात अनावधानानं झालंय म्हणून, तसं अनावधानानं हा शब्द त्यांनी वापरू नये. त्यांनी जाहीरपणे माफी मागावी. गिरीश महाजनला सत्तेचा माज आहे, त्यांनी माफी मागितली नाही, त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त करून मोकळे. अंजली भारती, तुम्ही कोणत्या सत्ताधारी नाहीये. तुम्ही शोषित वंचित वर्गातून बाहेर आलेले आहात. तुम्ही शोषितांचं, वंचितांचं प्रतिनिधित्व करताय. त्यामुळे तुम्ही जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. दिलगिरी व्यक्त करून चालणार नाही. आणि पुन्हा कोणत्याही माय भगिनीच्या विरुद्ध बोलताना 1000 वेळा विचार करा. त्यांची माय बहीण काय ना आपली माय बहीण काय, शेवटी माय बहीण ती माय बहीण असते, याचा 1000 वेळा विचार करा. त्याचबरोबर चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांना देखील आज खडबडून जाग आली. अंजली भारती बोलल्याच्या नंतर त्यांना खडबडून जाग आली आणि त्यांनी ताबडतोब व्हिडिओ बनवून निषेध नोंदवायला सुरुवात केली. चित्रा वाघ म्हणतात, कोणी अंजली भारती नावाच्या बाईनं असं वक्तव्य केलं, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. निषेधता अरे तुम्ही काय, तुम्ही आता व्हिडिओ बनवून टाकलाय. जाहीर निषेध आम्ही तेव्हाच नोंदवलाय आणि अगोदरपासून आम्ही करतोय. मी म्हटलंय की आम्ही जात पाहून मोर्चे काढणारे अवलाद नाही आमची. जिथं खोट्याला खोटं म्हणणारे आमची अवलाद आहे आणि सत्याला जाब विचारणारी सुद्धा आमची अवलाद आहे. आमच्या त्या 2 भगिनींनी दाखवून दिलंय. गिरीश महाजनला जाब विचारणारे आमची अवलाद आहे. गिरीश महाजन ज्या वेळेला प्रजासत्ताक भारताच्या निर्मात्याबद्दल एकही शब्द वापरत नाही, ज्याच्यामुळे प्रजासत्ताक भारत बनला, त्या महामानवाचं नाव गिरीश महाजन आपल्या भाषणामध्ये टाळतो, त्यावेळेला गिरीश महाजनच्या विरोधात एक चकार शब्द सुद्धा बोलायची हिंमत चित्रा वाघ किंवा रुपाली चाकणकर या करत नाही, दाखवत नाही. का?
त्या प्रजासत्ताक भारतात राहत नाही. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानवादी भारतामध्ये त्या राहत नाही. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या देशामध्ये त्या राहत नाही का? त्या चित्राबाई वाघ ह्या भाजप नावाच्या देशामध्ये राहतात. रुपाली चाकणकर ह्या बाई महिला त्या देखील आमच्या भगिनी आहे. चित्रा वाघ असो की रुपाली चाकणकर आमच्या भगिनीच आहे. त्या रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी नावाच्या कोणत्या वेगळ्या देशामध्ये राहत आहेत का? नाही निषेध नोंदवला का? नाही गिरीश महाजनच्या विरुद्ध बोलल्या? आता तुम्ही खडबडून जाग्या झाल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीबद्दल बोलल्याच्या नंतर अर्थात अंजली भारती यांनी अक्षम्य चूक केलेली आहे. त्यांनी ती करायलाच नको पाहिजे होती. त्यांनी अमृताताई फडणवीस यांची व्यक्तिशः माफी मागावी. महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्राची माफी मागावी. आणि चित्रा वाघ, रुपाली चाकणकर यांनी सुद्धा आणखीन एखादा मिनिटाचा जर व्हिडिओ बनवला की गिरीश महाजननं प्रजासत्ताक भारताच्या निर्मात्याचं नाव घेऊन जे टाळलं त्याचा निषेध करायला त्या का आल्या नाहीत, त्याचं जर त्यांनी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. शिवसेनेच्या प्रवक्त्या, अहो थोडं तरी त्यांच्याकडून थोडं तरी बोध घ्या. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे या दोघींनी सुद्धा गिरीश महाजनचा धिक्कार केलाय, निषेध केला. चित्रा वाघ, रुपाली चाकणकर, तुम्ही हे कधी करणार का? फक्त अंजली भारतीला बदलून काढणार? बौद्ध समाजाच्या महिलेला बदलून काढणं तुम्हाला आनंद वाटतोय? कारवाई करा, करत कारवाई करा. आमचं नाम म्हणणं नाही. गिरीश महाजनवरती कोणती कारवाई करणार त्याचंही उत्तर आम्हाला द्या. महाराष्ट्र वाट पाहतोय. पुन्हा एकदा अंजली भारती यांनी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा जो उपमर्द केलेला आहे, जो गलिच्छ शब्द त्यांनी वापरलेला आहे, त्याबद्दल भीम आर्मी संविधान रक्षक दलाच्या वतीनं आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं जाहीर 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 निषेध. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅन्थर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.